आम्हाला रस्त्यात खूप मोठे वादळच लागली होती. असं वाटलं की आम्ही उडूनच जाईल. तर हा तुम्ही पूर्ण सीन ब्लॉगमध्ये पाहसाल. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज दिग्रसला जाणार होतो. तर आम्ही दिग्रससाठी निघालो होतो ॲपेमध्ये, कारण आम्हाला सामान न्यायचे होते. तर रस्त्यात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो व रस्त्यात आम्ही एक ब्रेक घेतला आणि आमचं खाणं पिणं झालं आणि मग आम्ही निघालो दिग्रसच्या वाट्याला. त्यानंतर 3 ते 3:15च्या दरम्यान आम्ही दिग्रसला पोहोचलो व मग ते माझ्या आत्याचंच घर होतं, ते सामान द्यायचं होतं. तर त्यांनी आमच्यासाठी हे लस्सी मागवली होती. तर आम्ही ती लस्सी पिऊन थोडी एन्जॉयमेंट केली आणि निघालो वापस पुसदच्या मार्गाला. मग जाता जाता हा सूर्योदय दिसला. किती मस्त वाटला सूर्योदय पाहून, मस्त वाटलं. मग आम्ही निघालो सरळ सरळ. तर रस्त्यात आम्हाला थोडंसं वादळ लागले. तर ते खूप खतरनाक होतं. कारण इतक्या खतरनाक वादळ होतं की असं वाटलं आम्ही उडून जातो काही. कारण वादळ असं होतं की आमचं पुढून ॲटो पण स्पीडमध्ये चालत नव्हता आणि वादळ असं होतं की आमचं ॲटोची स्पीडही वाढत नव्हती. पुसदला आलो की आमचं ते बॅनरही उडलेलं दिसलं आम्हाला. तर आम्ही मग पोहोचलो घरी. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.